महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची 26 मे रोजी नांदेडमध्ये सभा। मात्र शहांच्या सभेवर पावसाचं सावट। हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी। भाजपकडून सभेसाठी वॉटरप्रूफ मंडप टाकून जय्यत तयारी सुरू आहे। बुलढाण्यातल्या मलकापूरमध्ये कारमधून 1,97,00,000ची रोकड जप्त। गोपनीय माहितीच्या आधारे बुलढाणा पोलिसांची कारवाई। नंदुरबारहून शिरपूरला जाणाऱ्या बसमधील कंडक्टरचा उर्मटपणासमोर। बस कंडक्टर आजी आजोबांना खाली उतरवतानाचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय। कल्याण डोंबिवली टिटवाळा शहर परिसरामध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद। मंगळवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या काळामध्ये पाणीपुरवठा बंद राहील। केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची माहिती आहे। फार्मर आयडीसाठी आता शेतकऱ्यांना आवाहन। 7.5 लाखांपैकी 5 लाख शेतकऱ्यांचे आयडी। 31 मे पूर्वी फार्मर आयडी तयार करण्यासाठी मुदत असेल। रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनामध्ये 3,396 मेट्रिक टनाची वाढ। तर अवैध मासेमारीवरील कडक कारवाई। दिवस रात्र गस्त प्रभावी ठरली आहे। मत्स्य व्यवसाय आयुक्तांची माहिती। कॅबिनेट मंत्री दत्ता भरण्यांचा पुतण्याच्या हळदीमध्ये पत्नीसोबत डान्स। सोशल मीडियावर भरण्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय। केरळमध्ये मान्सून दाखल। भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा। 1 आठवडा आधीच मान्सून महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरू आहेत। राज्यामध्ये किती इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रणांबाबत माहिती मागवली आहे, तर मोठ्या महानगरपालिकांकडून माहिती मागवायला सुरुवात।